चांगलं काय आणि वाईट काय हे ईश्वरपूरमधील जनता जाणते, त्यामुळे आम्हाला निवडून दिले. ईश्वरपूरमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या होत्या. आष्ट्यामधील भानामतीचा प्रकार लोकांनी मोडीत काढल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं. ईश्वरपूर नगर परिषदेवर 23 जागा निवडून देत एक हाती सत्ता दिल्याबद्दल जयंत पाटील ईश्वरपूरमध्ये जनतेचे आभार मानत होते. ईश्वरपूर आणि आष्टामध्ये जनतेने मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून दिलेत. चांगलं काय आणि वाईट काय हे जनतेला माहीत आहे. ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणा ते पूर्ण करतील असा विश्वास आहे. आष्टामध्ये भानामतीसारखा प्रकार झाला होता, परंतु तो प्रकारही जनतेनं मोडीत काढला. आमच्या विरोधात प्रचंड आर्थिक प्रकार केले, मात्र जनतेनं आम्हाला साथ दिली. दरम्यान राज्यातील निवडणुकांचा निकाल अद्याप पाहिलेला नाही, परंतु महायुतीला जास्त जागा मिळाल्याचं दिसून येत असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुरण ईश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी. त्यांनी विकासाच्या मुद्द्याला, त्यांनी पुरोगामित्वाला, त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागं राहिलेला मागच्या 9 वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे, या सर्वांच्याकडे बघून आनंदराव मलगुंडेंच्यासारखा एक अजातशत्रू, माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती. आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही, गेले 40 वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे. मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे 22 नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर 8 आमचे नगरसेवक पराभूत झालेत. त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू. जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू. या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत. त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे. पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे. जी लाईन प्रचाराची तुम्ही दर वेळेला जयंत पाटील यांना टार्गेट केलं जातं, तुमच्यावर अनेक वेळा टीका केली, पण या निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुणावरही टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर जिंकलात. कसं बघता याकडे? या वाळवा विधानसभा, इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजाण नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे. इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चाणाक्ष मतदार आहेत. त्यांचा आशीर्वाद आज नाही 40 वर्ष सतत मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथंपर्यंत पोचलेलो आहे. त्यामुळं या शहराला किंवा आष्टा शहराला जो सुजाण नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला. मी त्यांचे आभार मानतो. शेवटच्या भाषणातले अनेक वेळेला तुमची प्रसिद्धी झाली, आता विजयानंतर काय सुचतंय? आता करेक्ट का डायरेक्ट कार्यक्रम? नाही, या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या. लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक कुमक देण्यात आली, प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले, पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आहे. नगरपालिका ताब्यात घेतलेला आहे, आता महानगरपालिका सांगलीची उभा केली आहे, त्याकडे कसं बघता? मी चांगल्या दृष्टीने बघतो. महानगरपालिका सांगली शहर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामध्ये आणखीन बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत, पण आम्ही आमच्या आघाडीच्या चर्चा चालू आहेत. त्या चर्चा झाल्यानंतर मी त्यावर बोलेन. आता इथून पुढे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम का डायरेक्ट कार्यक्रम? त्यांनी साथ सोडली, हा रील पण असं आहे की जी साथ सोडली त्यांचा टप्प्यात कार्यक्रम करू, ही रील व्हायरल झाली होती. मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. मला सर्वांच्या बद्दलच सहानुभूती आहे. पराभूत चिमणडांगे आमच्याबरोबर काम करत होते, त्यांनी तिकडे गेले नसते तर चित्र वेगळं दिसलं असतं. ठीक आहे, त्यांचा असा त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली.
मी त्यावर आजपर्यंत भाष्य केलेलं नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण आनंदराव मुलगुंडेंसारखा एक चांगला सक्षम माणूस या शहराने निवडून दिला. या शहराचे लाख लाख आभार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ईश्वरपूर.